ओम शांति। नए वर्ष में सदा उमंग उत्साह में उड़ना और सर्व के प्रति महादानी वरदानी बन व्यर्थ को समाप्त करना। आज नव युग, नई सृष्टि के रचता बाप दादा अपने नव युग के आधार मूर्त बच्चों को देख रहे हैं। बाप दादा के साथ साथ आप सभी बच्चे सदा सहयोगी हो, इसलिए आप ही आधार मूर्त हो। दुनिया के हिसाब से आज का दिन वर्ष का संगम है। पुराना वर्ष जा रहा है, नया वर्ष आ रहा है। ये है वर्ष का संगम दिन और आप बैठे हो बेहद के संगम युग पर। आप सभी नव वर्ष के साथ साथ नव युग की सभी को मुबारक देते हो। एक दिन की मुबारक नहीं, लेकिन नव युग के अनेक जन्मों की मुबारक देते हो। इस संगम पर अच्छी तरह से अनुभव करते हो कि इस समय हम ब्राह्मण आत्माओं की नई जीवन है। नई जीवन में आ गए हो ना। ब्राह्मणों का संसार ही नया है। अमृत वेले से देखो तो नई रीत, नई प्रीत है। पुरानी दुनिया की दिनचर्या और नए ब्राह्मण जीवन की दिनचर्या में कितना अंतर है। सब नया हो गया। स्मृति नई, वृत्ति नई, दृष्टि नई, सब बदल गया ना। और नई जीवन कितनी प्यारी लगती है। वैसे भी नई चीज सबको प्यारी लगती है। पुरानी चीज छोड़ना चाहते और नई चीज लेना चाहते हैं। तो इस समय का यह छोटा सा नया संसार है। संसार भी नया और संस्कार भी नए। मनाने का अर्थ है उमंग उत्साह में आना। उत्साह होता है, इसलिए मनाने के दिन को उत्सव कहा जाता है। उत्साह से ही एक दो को बधाइयां व मुबारक देते हैं व ग्रीटिंग्स देते हैं। आप ब्राह्मण आत्माओं के लिए हर दिन उत्सव है। सदा उत्सव अर्थात उमंग उत्साह में रहते हो। यह उमंग उत्साह ही ब्राह्मण जीवन है। दुनिया की रीति प्रमाण विशेष दिन को मनाते हो। आज मनाने के लिए इकट्ठे हुए हो ना, लेकिन आपका नवयुग, नई जीवन का उमंग उत्साह सदा ही है। ऐसे नहीं कि 2 तारीख हो जाएगी तो उमंग उत्साह खलास हो जाएगा, 1 मास हो गया तो और खत्म हो जाएगा। हर दिन उमंग उत्साह बढ़ता जाता है, कम नहीं होता। ऐसे है ना कि अपने अपने स्थान पर जाएंगे तो उत्साह खत्म हो जाएगा। हर घड़ी उमंग उत्साह की है, क्योंकि उमंग उत्साह ही आप ब्राह्मणों की उड़ती कला के पंख है। इस उमंग उत्साह के पंखों से सदा उड़ते रहते हो। अगर कार्य अर्थ कर्म में भी आते हो, फिर भी उड़ती कला की स्थिति से कर्मयोगी बन कर्म में आते हो। तो उड़ती कला वाले हो ना, तो बिना पंखों के तो उड़ नहीं सकते। यह उमंग उत्साह उड़ती कला के पंख सदा साथ है। यह उमंग उत्साह आप ब्राह्मणों के लिए बड़े से बड़ी शक्ति है। नीरस जीवन नहीं है। दुनिया वाले तो कहेंगे कि क्या करे, रस नहीं है, नीरस है, बेरस है। और आप क्या कहेंगे? उमंग उत्साह का रस है ही है। कभी दिल शिकस्त नहीं हो सकते हो। सदा दिल खुश। कैसी भी मुश्किल बात हो, लेकिन उमंग उत्साह मुश्किल को सहज कर देता है। उत्साह तूफान को भी तोहफा बना देता है। पहाड़ को भी राई नहीं लेकिन रुई बना देता है। उत्साह किसी भी परीक्षा व समस्या को मनोरंजन अनुभव कराता है। इसलिए उमंग उत्साह में रहने वाले नव युग के आधार मूर्त नव जीवन वाले ब्राह्मण आत्माएं हो।
अपने को जानते हो, मानते भी हो या सिर्फ जानते हो? क्या कहेंगे? जानते भी है, मानते भी है और उसी में चलते भी है। सदा यह उत्साह रहता है कि कल्प पहले भी हम ही थे, अब भी है और अनेक बार हम ही बनेंगे। तो अविनाशी उत्साह हो गया ना? थे, है और सदा होंगे। तीनों काल का हो गया ना? पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर। 3 काल हो गए तो अविनाशी हो गया ना? बाप दादा देख रहे थे कि अविनाशी उमंग उत्साह में रहने वाली आत्माएं नंबरवार है या सब नंबर 1 है। जब है ही निश्चय बुद्धि विजयी, तो विजयी तो जरूर नंबर 1 होंगे ना? नंबरवार थोड़ी ही होंगे। तो सदा नव जीवन के इस उत्साह में उड़ते चलो, क्योंकि आप आधार मूर्त हो। सिर्फ अपने जीवन के लिए आधार नहीं हो, लेकिन विश्व के सर्व आत्माओं के आधार मूर्त हो। आपकी श्रेष्ठ वृत्ति से विश्व का वातावरण परिवर्तन हो रहा है। आपके पवित्र दृष्टि से विश्व की आत्माएं और प्रकृति दोनों पवित्र बन रही है। आपके दृष्टि से सृष्टि बदल रही है। आपके श्रेष्ठ कर्मों से श्रेष्ठाचारी दुनिया बन रही है। तो कितनी जिम्मेवारी है। विश्व की जिम्मेवारी का ताज पहना हुआ है ना? कि कभी भारी लगता है तो उतार देते हो। क्या करते हो? जो डबल लाइट रहते हैं उनको ये जिम्मेवारी का ताज भी सदा लाइट यानी हल्का अनुभव होगा, भारी नहीं लगेगा। इस समय के ताजदारी भविष्य के ताजदारी बनते हैं। तो नए वर्ष में क्या करेंगे? तर बाबा म्हणताय, हे जे तुमचं जीवन आहे ते उमंग उत्साहाचं जीवन आहे आणि तुम्ही विश्वाच्या आधार मूर्त आत्मा आहे। तुम्हाला या विश्वाला परिवर्तन करायचंय, वातावरणाला बदलायचंय, प्रकृतीला बदलायचंय, व्यक्तींना बदलायचंय। आपल्या पवित्र दृष्टीने सृष्टी परिवर्तन होणार आहे। आपल्या संस्कार परिवर्तनामुळे संसार परिवर्तन होणार आहे। तर ही फार मोठी जिम्मेदारी आहे। तर हा जिम्मेदारीचा जो मुकुट बाबा म्हणते संगम युगामध्ये मी तुम्हाला घातलेला आहे, तो तुम्हाला जड तर होत नाही, कधी कधी जड तर वाटत नाही, जडपणा वाटत नाही का? कधी कधी चेक करा। बाबा म्हणताय की हलके रहते हो। हा मुकुट हा ओझं वाटतोय का तुम्हाला की तुम्ही हलके राहून हे कार्य करताय? फार मोठी जिम्मेदारी दिलेली आहे परमेश्वराने। आपलं कार्य, त्याचं जे कार्य आहे ते आपल्याला सोपवलेलं आहे। तो ही फार मोठी जिम्मेदारी है, फार मोठी आनंदाची गोष्ट है कि जो भगवान का काम है वो उसने हमें चांस दिया है कि हम करें वो कार्य। तर ही जिम्मेदारी आपल्याला ओझं नाही वाटलं पाहिजे। हलकं हलकं राहून, लाईट स्थितीमध्ये राहून, आनंदामध्ये राहून ही जिम्मेदारी आपल्याला पार पाडायची आहे। तर त्यासाठी आपले जे जीवन आहे हे उमंग उत्साहाचं जीवन असलं पाहिजे। आपल्याला या विश्वाचा आधार मूर्त बनायचंय, या विश्वाला परिवर्तन करायचंय। तर आपल्यामध्येच उमंग उत्साह नसेल तर आपण नाही परिवर्तन करू शकत। कसं काय बदल घडवून आणणार आपण? आपणच परेशान स्थितीमध्ये, टेन्शनमध्ये, उदास आहे, निराशा आहे, तर आपण नाही बदलू शकत या दुनियेला बदलायचंय तर आपल्याला ज्ञान, गुण आणि शक्ती जी बाबा आपल्यामध्ये भरतोय तिच्या आनंदामध्ये राहायचंय, त्या उमंग उत्साहामध्ये राहायचंय आणि तसे व्हायब्रेशन दुनियेमध्ये पसरवायचे। तर बाबा म्हणतात तुमचा जो उमंग उत्साह आहे हा सदा टिकला पाहिजे। हा कंटिन्युअसचा उमंग उत्साह असला पाहिजे। असं नाही की जे नववर्ष मनवतात दुनियावाले, एक दिवस त्यांना नवं वाटतं, चांगलं वाटतं, आनंदामध्ये असतात, पुन्हा दुसरी तारीख आली का ते नवं संपलं, दूसरा महीना आला की नव्याचा विषयच नाही। तर ऐसा बाबा म्हणता तुम्हारा जीवन ऐसा नहीं है। रोज उमंग उत्साह बढ़ता जाना चाहिए। रोजची आपली अवस्था श्रेष्ठ होत गेली पाहिजे। उडती कला सदा राहिली पाहिजे। उडती कला म्हणजे आपण वरच्या व्हायब्रेशन मध्ये राहायचे, सुख, शांती, प्रेम, आनंदाच्या व्हायब्रेशन मध्ये। आणि आपण दुःख, निराशा, टेन्शन मध्ये याचा अर्थ खालच्या व्हायब्रेशन मध्ये, खालच्या स्थितीमध्ये, खालच्या लेवलला आहे। तर उडती कला पाहिजे म्हणजे सदा आनंद, शांती आणि बाबांच्या सोबत, तर त्या स्थितीमध्ये राहायचंय। दुनियावाल्यांना काहीतरी पाहिजे उमंग उत्साहामध्ये राहण्यासाठी, काहीतरी एखादा उत्साह पाहिजे, त्या दिवशी सण पाहिजे, किंवा मग काहीतरी नवीन गोष्ट झाली पाहिजे, किंवा मग काहीतरी नवीन घेतलं पाहिजे।
तेव्हा त्यांना आनंद होतो. लेकिन हमारा जो जीवन है ये बाहर की परिस्थिति पर निर्भर नहीं है. बाहेरची परिस्थिती बदलेल नाही बदलेल, काही चांगलं होईल नाही होणार. बाबा म्हणताय मी तुम्हाला उमंग उत्साहाचे पंख दिलेले. तुम्ही आता सदा उमंग उत्साहामध्ये राहायचंय, आनंदामध्ये राहायचंय. दुनियेला परिवर्तन करायचंय आपल्याला. ही दुनिया चांगली बनवायची. ही दुनिया खराब झालेली आहे. दुनियावाल्यांचे व्हायब्रेशन खराब झालेले, त्यांचे विचार खराब झालेले, वृत्ती खराब झालेली, दृष्टी खराब झालेली आहे. तर तुम्ही महान आत्मे, श्रेष्ठ आत्मे, माझे लाडके बच्चे, तुम्ही या दुनियेला बदलण्यासाठी निमित्त आहे. तुमचं हे जीवन हे साधारण जीवन नाहीये. हे जीवन तुमचं जीवन तर बदलवणारच आहे, तुमचं भाग्य तर बनवणारच आहे. पण दुनियावाल्यांचं भाग्य बनवणारं तुमचं जीवन आहे. हे दुनिया पलटवणारं तुमचं जीवन आहे. जे थोडे वर्ष राहिलेले, या थोड्या वर्षामध्ये आपल्याला ही दुनिया स्वर्ग बनवायची. कालच बाबांनी सांगितलं तुम नरकवासी बन गए हो, अब तुम्ही स्वर्गवासी बनणे. आता आपण नरकामध्ये राहतोय, कलियुगामध्ये राहतोय. तर दुनियावाल्यांकडून चांगल्याची अपेक्षा करूच शकत नाही आपण. मग कलियुगच का म्हणायचं त्याला? जर ते सगळे चांगले असते तर, सगळे चांगले वागले असते तर ही कलियुग आहे, नरक आहे, ते तसेच वागणार आहे. लेकिन हम महान आत्माएं, बाबा के श्रेष्ठ बच्चे, दिव्य आत्माएं, हमारी जिम्मेदारी है हमको अच्छा रहना है, अच्छा बोलना है, अच्छे वाइब्रेशन रखने, अच्छी दृष्टि रखनी है, अच्छी वाणी, अच्छा कर्म, अच्छा व्यवहार. क्योंकि हम संगम युगी है, वो कलयुगी है. वो जो दुनिया वाले हैं वो कलयुगी है. ये कलयुग चल रहा है, बाहर नरक है, लेकिन हम संगम युग में है. तर आपल्याला बदलायचंय. दुसरे बदलतील मग आपण बदलू हे नाही, आपल्याला बदलायचंय. आपण महान आत्मे आणि म्हणून बदलायचं जर आहे, परिवर्तन जर घडवून आणायचं आपल्याला स्वतःमध्ये, तो उमंग उत्साह पाहिजे. उमंग उत्साह असेल तर आपण बाबांचं हात पकडून ठेवू चांगल्या प्रकारे. बाबा आपल्याला वरदान देत राहील, ज्ञान गुण शक्ती आपल्यामध्ये भरत राहील. तर 5000 वर्षाची रेकॉर्डिंग चांगली होईल, 21 जन्माचं भाग्य बनेल. दुनिया वालों को, कलयुगी आत्माओं को अपना 21 जन्म का भाग्य नहीं बनाना है, उन्हें नहीं आना है सतयुग में. हम महान आत्माएं, हमें सतयुग में चलना है. आपल्याला त्या सतयुगामध्ये राहायचा चान्स बाबा देतो. इतक्या सुंदर दुनियेमध्ये जिथं राधाकृष्ण राहतील, लक्ष्मीनारायणचं राज्य असेल, त्या दुनियेमध्ये आपल्याला जायचंय. तर बदलायचं आपल्यालाच आहे. तर बदलायचं आहे तो उमंग उत्साह पाहिजे, आनंद पाहिजे. निराश स्थितीमध्ये जबरदस्तीने आपण बदलूच शकत नाही. आपले संस्कार बदलणार नाही. आपले संस्कार बदलणार नाही तर संसार आपलाही बदलणार नाही आणि आपल्यासाठी संसारही बदलणार नाही. तो उमंग उत्साह और आनंद के आधार से हमें अपना जीवन परिवर्तन करना है और दुनिया बदलने के लिए आधार मूर्त बनना है. आपल्यावरती ही दुनिया आधारित आहे. आता जे काही करू आपण संगम युगामध्ये, त्याचा परिणाम या कल्पवृक्षाच्या पत्त्यावरती होत असतो. बाबांनी सांगितलं होतं एका मुरलीमध्ये की एक एक पत्ते को तुम्हारे वाइब्रेशन पोहोचते हैं संगम युग में. जे एक एक मनुष्य आत्मा आहे त्याला आपले वाइब्रेशन पोहोचतात. ते केव्हा पोहोचतील? जेव्हा आपण उडत्या स्थितीमध्ये, जेव्हा आपण वरच्या लेव्हलला आहे. जितकं वरच्या लेव्हलला, जितकं आनंदाच्या स्थितीमध्ये, उमंग उत्साहाच्या स्थितीमध्ये, तितकं मग आपण या दुनियेला व्हायब्रेशन देणार आणि दुनियेला बदलणार. पत्ते को व्हायब्रेशन देंगे हम. एक एक आत्म्यापर्यंत आपले व्हायब्रेशन जातील आणि त्यांचं भाग्य बदलण्यासाठी आपण निमित्त बनलो तर आपलं किती मोठं भाग्य बनेल त्याच्यात. म्हणून बाबा म्हणतात उडती कला में रहना है तो उमंग उत्साह के पंख लगा लो. दुनिया वालों के उमंग उत्साह के पंख टूट गए. त्यांना काहीतरी पाहिजे, तेवढ्या पुरता उमंग उत्साहामध्ये येऊन जातील. ते काहीतरी त्यांना असं झालं, चांगलं झालं, त्यांच्या मनासारखं झालं तर उमंग उत्साहामध्ये येतील. आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे तुमचा उमंग उत्साह 1 सेकंदही कमी नाही झाला पाहिजे. त्यांचा उमंग उत्साह कधी 1 सेकंदासाठी राहतो, कधी 10 मिनिटं, कधी 50 मिनिटं, कधी 1 तासभर, कधी दिवसभर, कधी 2-3 दिवस. आणि तो पण असं कंटिन्यू नाही राहत. काही ना काही गडबड होऊन जाते. आणि बाबा आपल्याला सांगतात की हे उमंग उत्साहाचे जे पंख आहे हे सदा तुम्ही लावून ठेवा. सदा तुम्हाला जोडलेले असले पाहिजे. 1 सेकंद सुद्धा तुमचा उमंग उत्साह कमी नाही झाला पाहिजे. कारण वेळ कमी राहिलेला आहे. भाग्य खूप मोठं बनवायचंय, खूप मोठं भाग्य बनवायचंय. आपलंही भाग्य बनवायचंय. तर फक्त आपल्यासाठीच आपलं जीवन नाहीये,
आपलं भाग्य बनवता बनवता आपल्याला दुनियावाल्यांचंही भाग्य बनवायचंय. फार मोठी जबाबदारी बाबांनी सोपवलेली आहे आणि आपल्यावरती विश्वास आहे म्हणून ती जबाबदारी आपल्याला बाबांनी दिलेली. अशीच नाही दिली, असंच बाबांनी नाही निवडलं. आपली आतली कॅपॅसिटी बाबांनी ओळखलेली आहे. आपल्यामध्ये काय पात्रता आहे आणि काय क्वालिटी हे बाबांना माहिती है. दुनिया वाले भी नहीं जानते, हमारे रिश्तेदार भी नहीं जानते, संबंध संपर्क वाले भी नहीं जानते, लेकिन बाबा जानता है. क्योंकि बाबा जानी जाननहार है. वो सृष्टि के आदि मध्य अंत को जानता है. एक एक आत्मा के बारे में उसको पता है आणि म्हणून त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला निवडलं हा एवढा एकच पॉइंट जर बुद्धीमध्ये असेल तर आपला उमंग उत्साह कमीच नाही होऊ शकत. भगवान की चुनी हुई आत्मा हूं मैं. 800 कोटी आत्म्यांमधून बाबांनी मला निवडलेलं आहे. आपला उमंग उत्साह कमी का व्हायला पाहिजे. भगवान जो सबका बाप है, सबका पिता है, सर्वशक्तिवान है, राम कृष्ण हरी जे जे काही म्हणतो आपण भक्ती मार्गामध्ये, सगळ्यांचा बाप आहे. तो सगळ्यांपेक्षा मोठा आहे, सगळ्यांपेक्षा वरचा आहे. त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा वरचा कोणी नाही आणि असा तो जो आहे एकच आहे. त्यांनी मला निवडलेलं आहे, माझी निवड केलेली आहे. तर हा किती किती मोठा पॉइंट आहे हा बुद्धीमध्ये ठेवण्यासाठी. आपला उमंग जर हा पॉइंट पक्का केला आपण, आपला आनंद आपला उमंग उत्साह कधीच कमी नाही होणार. कोणी काही करू दे, कोणी काही बोलू दे, कोणी कसंही वागू दे. आपल्याला निराशा येणार नाही, टेन्शन येणार नाही, मूड खराब होणार नहीं, बोर होणार नहीं. अगर ये पक्का है कि मुझे भगवान ने चुना है और मुझे इस दुनिया को बदल देना है, इस दुनिया को स्वर्ग बनाने की जिम्मेदारी मेरी है. मला बनवायचा आहे स्वर्ग. ते बदलतील, हे बदलतील, ते बदलतील, मग दुनिया बदलेल हे नाही. बाबांनी सांगितलेले स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन. तो ये स्वपरिवर्तन के लिए भी उमंग उत्साह चाहिए और विश्व परिवर्तन का कार्य करने के लिए भी उमंग उत्साह चाहिए. म्हणून बाबा म्हणतात सदा उमंग मध्ये राहा, सदा आनंदाची स्थिती ठेवा, सदा असं माना की बस आज उत्सव आहे मेरे लिए. जसं सणावाराला आनंदात राहतात लोक दुनियावाले, आपल्यासाठी रोजचा सण आहे, रोजचा उत्सव आहे. आणि म्हणून उत्साहामध्ये राहायचंय, उमंगामध्ये राहायचंय, उडत्या कलेमध्ये राहायचंय. आपली स्थिती सदा चांगली ठेवायची आहे. आपली कधीही डाऊन स्थितीमध्ये नाही राहायचंय. मूड कधी खराब होऊ नाही द्यायचंय. निराश कधीही कोणामुळे व्हायचं नाहीये. आपण देवात्मा आहे, साधारण आत्मे नाहीये. कोणी एखादी व्यक्ती आपला मूड खराब नाही करू शकत, आपल्याला निराश नाही करू शकत. कोणामध्येच ही ताकद नाहीये. फक्त आपण आपल्या स्थितीवरती लक्ष ठेवायचंय, आपली स्थिती श्रेष्ठ ठेवायची आहे. तर परिस्थिती काही असू द्या, बाहेर व्यक्ती कसंही असू द्या, आपण डाऊन नाही होणार. त्याच्यामध्ये आपला उमंग उत्साह कमी नहीं होणार. तो फिर बाबा म्हणता है कि अभी फरिश्ते बनकर नई दुनिया में अभी जो नया युग आ रहा है, अभी जो आज के बाद तुम्हें क्या करना है. बाबा म्हणता है सदा हर दिन हर समय महादानी और वरदानी बनना है. पहिले पाया काय पाहिजे, उमंग उत्साह. त्या उमंग उत्साहाच्या पंख जर आपण लावून घेतले, त्या स्थितीमध्ये जर राहायला लागलो, तर आपल्याकडून ही फार मोठी सेवा होईल, महादानी और वरदानी. तो यह वर्ष महादानी वरदानी वर्ष मनाओ. जो भी संबंध संपर्क में आए उस आत्मा को महादानी बन कोई न कोई शक्ति का, ज्ञान का, गुण का दान देना ही है. यह वर्ष बाबा म्हणताय आता इथून पुढे महादानी वरदानी वर्ष मनवा. कोणीही येईल आपल्याकडे, संपर्कामध्ये येईल, कॉन्टॅक्टमध्ये येईल, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येईल, फोनवर कॉन्टॅक्टमध्ये येईल, कोणीही काय करा, कोई न कोई शक्ति का, ज्ञान का, गुण का दान देना ही है. द्यायचंच आहे कंपल्सरी. तीनों खजाने कितने भरपूर हो गए हैं. ज्ञान का खजाना भरपूर है कि थोड़ा कम है. मास्टर नॉलेजफुल होणं, बाबा म्हणतात हे तिन्ही खजाने तुमच्याकडे भरपूर आहे. ज्ञान पण भरपूर आहे, शक्ती पण मी देतोय, गुण पण तुम्ही आपल्यामध्ये आणताय. मुरलीमधून बाबा आपल्यामध्ये गुणच भरत असतो, त्याची धारणा आपण करत जातोय. तो बाबा म्हणतात तीनों में भरपूर हो या कमी है, चेक करो. तो ज्ञान का खजाना भरपूर है कि थोड़ा कम है. मास्टर नॉलेजफुल होना, मास्टर नॉलेजफुल है हम. बाबा ज्ञान का सागर है, हम मास्टर ज्ञान के सागर है.
त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते तो आपल्याला देतोय, सगळं खाली करतोय. तो ज्ञान का खजाना भी है, शक्तियों का खजाना भी है और गुणों का खजाना भी है. तीनों में संपन्न हो कि एक में संपन्न हो, दो में नहीं हो. बाबा म्हणतात चेक करा, तिन्ही मध्ये संपन्नता आलेली आहे, शक्ती भरपूर आहे, गुण भरपूर आहे आणि ज्ञान पण भरपूर आहे का, की मग कशा काही कमी या तीन पैकी. हे तीन बाबा आपल्याला रोज देत असतो, ज्ञान गुण शक्ती. आपण किती घेतोय त्याच्यावरती ते कमी जास्त आहे. वर्तमान समय आत्माओं को तीनों की बहुत आवश्यकता है. तिन्ही नाहीये त्यांच्याकडे, ज्ञान गुण शक्ती. शक्ती वरची आहे, अंतर्गत शक्ती नाही, आत्मिक शक्ती नाही. वरची खूप शक्ती आहे, हत्यार आहे, सगळं आहे, लेकिन अंदर की शक्ती नाही आहे. आणि म्हणून गुण तर नाहीच आहे. जे गुण देवतामध्ये जे गुण आहे ते तर त्यांच्यामध्ये नाहीच आहे, आणि हे ज्ञान तर कोणाकडेच नाहीये. म्हणून बाबा म्हणतात या तिन्हीची सगळ्यांना आवश्यकता आहे, ज्ञान गुण शक्ती. सारे दिन में कोई न कोई दान देना ही है, चाहे ज्ञान का, चाहे शक्तियों का, चाहे गुणों का, लेकिन देना ही है. कोणतं न कोणतं दान बाबा म्हणतात देत राहा, जसे परिस्थिती जशी व्यक्ती त्यानुसार, पण द्यायचंच आहे. बाबा म्हणतात कंपल्सरी द्यायचंच आहे, देण्याच्या स्थितीमध्ये राहा. महादानी आत्माओं का बिना दान दिए हुए कोई भी दिन न हो. महादानी आत्माओं का बिना दान दिए हुए कोई भी दिन न हो. कोणत्या दिवशी दान नाही दिलं तर बाबा महादानी कसं म्हणायचं तुम्हाला. आणि महादानी आत्मे तुम्ही द्यायचंय, ज्ञान गुण शक्ती. आपण डायरेक्ट नाही देऊ शकलो तर मनसाद्वारे तर देऊ शकतो, मनसा व्हायब्रेशन तर देऊ शकतो चांगले, ते नाही मिस करायचंय. आपण द्यायचा चान्स आहे, देत चालायचंय. आणि देणं म्हणजेच बाबा म्हणताय की घेणं आहे. तुम्ही देताय म्हणजे देत नाहीये, तुमच्याकडचं कमी नाही होणार. बाबा पुन्हा त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला देईल. जितकं आपण देतोय त्याच्या कितीतरी पटीने बाबा आपल्याला देईल. एक पट शांती आपण दिली कोणाला, बाबा 1000 पट शांती आपल्यामध्ये भरेल अजून. तर त्याच्याविषयी बाबांनी सांगितलेलं ये देना ही लेना है. दे रहे हो मतलब आपने दूसरे को शांति दी, आपकी शांति खत्म नहीं होगी, मैं आप में और शांति भर दूंगा. तो ये देना ही लेना है. तो देने के बिना बाबा म्हणते एक दिन भी तुम्हारा नहीं रहना चाहिए. ऐसे नहीं वर्ष पूरा हो जाए और कहो हमें तो चांस ही नहीं मिला. चांस लेना भी अपने ऊपर है कि चांस देने वाला दे तब चांस ले सकते हैं, या स्वयं भी चांस ले सकते हैं. लेना आता है कि कोई देवे तो लेना आता है. कोई चांस नहीं देगा तो क्या करेंगे. बाबा म्हणते संधीची वाट बघत बसले की मला कोणीतरी म्हणेल मला शांती द्या आणि मग तुम्ही शांती द्यायची. कोणीतरी म्हणेल की आता इथं जाऊन सेवा करत, मग तुम्ही सेवा करायची. बाबा म्हणते चान्स लो, संधी तुम्ही बघा की याच्यामध्ये गरज आहे आत्म्याला, ज्ञान गुण शक्तीची गरज आहे. तर मी माझ्या वाणीद्वारे, माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे मी त्याला द्यायचंय हे मला, बस. चान्स कोणी कशाला द्यायला पाहिजे. सेवा खूप सेवा आहे. बाबांनी मागच्या 4-5 दिवसापूर्वीच्या मुरलीमध्ये सांगितलं कोई पूछते हैं हम क्या सेवा करें. तो बाबा म्हणते कुछ मत करो, घर में बैठे रहो, कुछ मत करो, बैठे रहो सिर्फ. तो बाबा म्हणते विचारता याचा अर्थ मग तुम्हाला कळत नाही सेवा किती आहे. क्या सेवा करे, सेवाच सेवा आहे. आपण चालतोय तरी सेवा आहे. चालतोय तरी आपण जमिनीला व्हायब्रेशन देऊ शकतो. आपण बघतोय कोणाकडे तरी सेवा आहे, त्याला व्हायब्रेशन देऊ शकतो आपण चांगल्या प्रकारे. हवेला व्हायब्रेशन देऊ शकतो, पाण्याला व्हायब्रेशन देऊ शकतो, अग्नीला व्हायब्रेशन देऊ शकतो, आकाशाला व्हायब्रेशन देऊ शकतो, चंद्र सूर्य ताऱ्यांना व्हायब्रेशन देऊ शकतो. जे कोणी मनुष्य आत्मे जात आहे आपल्या समोरून त्यांना व्हायब्रेशन देऊ शकतो. वरती राहून बाबांच्या सोबत राहून सगळ्या पृथ्वीवरच्या सगळ्यांना व्हायब्रेशन देऊ शकतो. मनुष्य, पशु, पक्षी, जनावर सगळ्यांना व्हायब्रेशन देऊ शकतो. तो बाबा म्हणता पूछते हो तो कुछ मत करो, फिर कोई जरूरत नहीं है. तो चान्स बाबा म्हणताय चान्स देखो, हर बात में चान्स आहे. आणि तुम्ही सेवा करा, काही कोणी बंधन टाकलेलं नाहीये, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही. कोई भी कुछ भी कर सकता है. तर चान्स घेऊन आपल्याला चान्सलर बनायचंय. जो चान्सलर बनते हैं संगम युग में, वही सतयुग में बादशाह बनते हैं. कोणी म्हणेल त्याची वाट नाही बघायची.
कोई चांस नहीं देगा तो क्या करेंगे? देखते सोचते रहेंगे सारे दिन में, चाहे ब्राह्मण आत्माओं के चाहे अज्ञानी आत्माओं के संबंध संपर्क में तो आते ही हो ना। जिसके भी संबंध संपर्क में आओ उनको कोई ना कोई दान अर्थात सहयोग दो। म्हणते कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे तर त्यांना सहयोग द्या काही ना काही। दुनियावाले काय देतात? कोणाला पैशाची कमी तर पैसे देतात, वस्तू नाहीये त्यांच्याकडे तर ती वस्तू देतात, काही ना काही मदत करत राहतात दुनियावाले। आपल्याला कोणता सहयोग द्यायचा? प्रत्येक आत्म्याला ज्ञान पाहिजे, गुण पाहिजे, शक्ती पाहिजे। तिन्ही गोष्टी नाहीये त्यांच्याकडे। शांती नाहीये, सुख नाहीये, प्रेम नाहीये, आनंद नाहीये, ते शोधताय बाहेर। तर आपण त्यांना व्हायब्रेशनच्या रूपामध्ये, बोलण्याच्या रूपामध्ये, आपल्या वागण्यामधून त्यांना ते द्यायचंय। तो जिसके भी संबंध संपर्क में आओ उनको कोई ना कोई दान अर्थात सहयोग दो। दान शब्द का रूहानी अर्थ है सहयोग देना। तो रोज महादानी व वरदानी बन वरदान कैसे देंगे? वरदान देने की विधि क्या है? आपके जड़ चित्र तो अभी तक वरदान दे रहे हैं। तो वरदान देने की विधि है, जो भी आत्मा संबंध संपर्क में आए उनको अपने स्थिति के वायुमंडल द्वारा और अपने वृत्ति के वाइब्रेशन द्वारा सहयोग देना अर्थात वरदान देना। बाबा म्हणताय आता ती मूर्ती आठवा। मंदिरामध्ये मूर्ती आज जातात लोक, तेवढी भावना नाही आपल्याला माहिती, पण आजपासून 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मंदिरामध्ये जायचे तर त्या मूर्तीचं दर्शन करून त्यांना एकदम आनंद होऊन जायचा। भले तो आनंद टिकणं न टिकणं त्यांच्या स्थितीवरती, कलियुगाच्या प्रभावावरती अवलंबून होतं, पण त्यांना दर्शन केल्याचं किती समाधान व्हायचं, किती कष्ट करून, किती मेहनत घेऊन ते जायचे। कोणी पदयात्रा करून जायचे, कोणी कसं हजारो किलोमीटरची यात्रा करून पोहोचायचे ते कोणत्या देवीच्या मंदिरामध्ये, कुठे वैष्णव देवीला, कुठे जायचे, ते सगळे आपले यादगार आहे। आणि त्यांना ते दर्शन घेतल्यावर किती आनंद वाटायचा, किती चांगलं वाटायचं। तो बाबा म्हणताय वो मूर्तियां तो अभी तक वरदान दे रही है। क्यों दे रही वरदान? क्योंकि संगम युग के हमारे वाइब्रेशन वैसे थे। आपलेच ते यादगार त्यांनी बनवलेले ते। तर संगम युगामध्ये आपण चालती बोलती मूर्ती आहे। तर आता बाबा म्हणते तुम्हाला वरदान कसं द्यायचंय? मूर्तीच्या रूपामध्ये। असं तर आपण कोणालाही कधी कसंही देत राहायचंय, दुनियावाल्यांना सरसकट देत राहायचंय, पण आपण असं समजायचंय मी माझ्या संबंध संपर्कामध्ये कोणी येतंय, कोणी ज्ञानी असो किंवा अज्ञानी आत्मा असो, मी मूर्ती आहे, मी चैतन्य मूर्ती आहे। मंदिरात गेल्यावरती कोणाला कसं वाटायचं, किती आनंद व्हायचा, किती उमंग उत्साहामध्ये येऊन जायचे, किती शक्ती आल्यासारखं वाटायचं। तर माझ्याकडे आल्यावर पण सगळ्यांना तसं वाटलं पाहिजे। आणि त्याचं ते कसं वाटेल, त्यांना वरदान कसं मिळेल आपल्याकडून? ऑटोमॅटिक वरदान। असं नाही की ते मूर्तीकडे मागतात आणि मूर्ती काहीतरी देते आणि मग त्यांना वरदान मिळतं। असं काहीतरी स्थूलमध्ये वरच्यावर असा हात केला, त्या मूर्तीने हात उचलला, हात केला, मग ते डोळे उघडून बघितले त्या मूर्तीने, मग त्यांना वाटलं। असं नाही, मूर्ती जशी तशीच आहे, पण ऑटोमॅटिक त्यांना वरदान मिळाल्याचा अनुभव यायचा, आनंद यायचा, शक्ती भरली जायची। तर तसंच आपल्याला असं काही करायची आवश्यकता नाही की आपण काहीतरी देतोय, हाताने देतोय, असं करण्याची आवश्यकता नाही। ऑटोमॅटिक वरदान कसं मिळेल त्यांना? बाबा त्याची विधी सांगताय कि अपने स्थिति के वायुमंडल द्वारा और अपने वृत्ति के वाइब्रेशन द्वारा सहयोग देना अर्थात वरदान देना। म्हणजे आपली स्थिती, जशी स्थिती तसं वायुमंडल बनत असतं। जशी आपली स्थिती आणि जशी आपली वृत्ती, जसं आपला दृष्टिकोन आहे तसं व्हायब्रेशन बनतात आपल्या आसपास, तसा ओरा बनत असतो, तसे व्हायब्रेशन आपल्या आसपास राहतात। तर आपली स्थिती जितकी चांगली, जितकी श्रेष्ठ, आपला दृष्टी जितकी चांगली, जितकी श्रेष्ठ, तितकं ते आपल्या संबंध संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांना अनुभव होईल, त्यांना जे पाहिजे ते मिळून जाईल। असं नाही की आपल्याला त्यांना शांतीच द्यायची, त्यांना प्रेमच द्यायचं, त्यांना शक्तीच द्यायची, त्यांना आनंदच द्यायचा आहे। त्यांच्याकडे जी कमी असेल ती ते घेऊन टाकतील त्या व्हायब्रेशन मधून। आपले व्हायब्रेशन ते 7 गुणांचे व्हायब्रेशन आपल्या आसपास पाहिजे, आणि मग जितकं आपली ती स्थिती चांगली, ते बरोबर त्यांना जे पाहिजे ते घेऊन टाकतील। तो ये है, बाबा म्हणता है, स्थिति के वायुमंडल द्वारा और अपने वृत्ति के वाइब्रेशन द्वारा सहयोग देना। कैसी भी आत्मा हो, गाली देने वाली भी हो, निंदा करने वाली हो, लेकिन अपनी शुभ भावना, शुभ कामना द्वारा, वृत्ति द्वारा, स्थिति द्वारा ऐसी आत्मा को भी
गुण दान या सहनशीलता की शक्ती का वरदान दो। तर बाबा म्हणताय की कैसी भी आत्मा हो, कोणतीही आत्मा असू द्या, शिव्या देते तुम्हाला, निंदा करते तुमची, नाव ठेवताय, इकडे तिकडे बडबड करताय तुमच्याविषयी, पण तुम्ही काय करायचं? तुम्ही बाबा म्हणताय चैतन्य मूर्ती आहे, साधारण नाहीये, ते जड मूर्ती सुद्धा सगळ्यांना आनंद देते, वरदान देते. तुम्ही तर चालती बोलती मूर्ती आहे, चालती बोलती मूर्ती आहे तुम्ही. तर कोणी कसंही असू द्या, किती निंदा अपमान करणारा असू द्या, शिव्या देणारा असू द्या, आपल्याविषयी इकडे तिकडे काही बोलतोय असा व्यक्ती असू द्या, पण तुम्ही काय करायचं? लेकिन अपनी शुभ भावना, शुभ कामना द्वारा, वृत्ति द्वारा, स्थिति द्वारा ऐसी आत्मा को भी गुण दान या सहनशीलता की शक्ती का वरदान दो. बाबा म्हणताय शुभ भावना आणि शुभ कामना ठेवा अशा आत्म्याविषयी, आणि त्यांच्याविषयी शुभ भावना आणि शुभ कामना ठेवणं खूप आवश्यक आहे आपल्याला, कारण त्यांनाच खरी गरज आहे. जे चांगले त्यांच्याविषयी ते शुभ भावना ऑटोमॅटिक असते आणि शुभ भावनेचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिक निघतात, पण आणि त्यांना तेवढी गरज पण नाहीये, पण ते आपल्याकडून ऑटोमॅटिक त्यांनाच जातात. पण जे खास असे आत्मे, जे उलटे चालणारे आत्मे आपल्या हिशोबाने, त्यांना खास आपल्या शुभ भावनेची आणि शुभकामनेची आवश्यकता आहे. जर आपण त्यांना शुभ भावना शुभकामना नाही देऊ तर आपला हिशोब अजून वाढत जाईल, अंतर अजून वाढत जाईल, गॅप अजून वाढत जाईल, आणि तो हिशोब मग चुकतो करावा लागेल धर्मराजपुरीमध्ये. आता नाही करायचं तर नंतर चुकतो करावा लागेल. हिशोब वाढत जातो रोजचे व्हायब्रेशन, चुकीचे व्हायब्रेशन आपण त्यांना पोहोचवतोय. तो जो देंगे हम वही लौट कर आने वाला है, हे पक्क गणित लक्षात ठेवायचंय. हा कर्माचा सिद्धांत आहे. ते वाईट बोलताय, ते वाईट करताय, पण आपण वाईट विचार करतोय म्हणजे देतोय, आणि आपण देतोय तर हिशोब बनतोय, तो रेकॉर्डिंग होती हिशोबाची. तर त्याच्याऐवजी आपण आता स्वतःला इतक्या वरच्या लेवलला ठेवायचंय की आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जसं आपण खालच्या ग्राउंड फ्लोअरला आहे, तळमजल्यावरती आहे, तर आपल्याला सगळं मोठं मोठं दिसेल, आणि 50व्या मजल्यावरती बिल्डिंग मोठी आहे, 50व्या 100व्या मजल्यावरती जर गेलो आपण तर खूप छोटं दिसतं सगळं काही. तर असं आपण बाबांनी जे सांगितलं की उमंग उत्साहामध्ये राहा, उडत्या कलेमध्ये राहा, तर स्वतःला वरती घेऊन चालायचंय, आपण वरच्या स्थितीमध्ये ठेवायचंय. खालच्या गोष्टींचा काहीच फरक नाही पडला पाहिजे आपल्याला. आणि उलट त्याच्यामध्ये आपण सेवा बघितली पाहिजे कि ये आत्मा ऐसी है, ये आत्मा गाली देने वाली है, ये आत्मा निंदा करने वाली है, अपमान करने वाली है, तो इसका मतलब इस आत्मा में सहन शक्ति की कमी है, इस आत्मा में शांति की कमी है. तो मुझे चान्स है. बाबा म्हणतात चान्स दिला नाही कोणी, किंवा चान्स आल्यावर बघू याच्यासाठी सेवेकरता थांबलेले, तो ऐसी आत्मा है तो हमारे आसपास है, तो वो चांस है. हमें उस आत्मा को भाई के रूप में देखना है. आत्मा आत्मा, भाई भाई, एक बाप के हम बच्चे, चाहे स्त्री हो चाहे पुरुष हो, भाई भाई के रूप में देखकर उसे अच्छे वाइब्रेशन देने हैं. एक घर के रहने वाले हम परमधाम से यहाँ पर आए हैं, अभी पार्ट पूरे होने वाले हैं, वापिस अपने घर में जाना है. तर तो चान्स बघायचा आहे. अशी जी आत्मा आहे त्यांना आपल्याला सहनशीलतेची शक्ती द्यायची आहे, शांतीची शक्ती द्यायची, प्रेमाची शक्ती द्यायची. आणि अशा आत्म्याला सहनशीलता, शांतीची शक्ती आपण देऊ तर काय होईल, आपले एक तर हिशोब जे आहे त्यांच्याशी ते मिटतील, नवीन बनणार नाही, आणि खूप मोठा बोनस बाबा आपल्याला देईल. जी भविष्याची रेकॉर्डिंग व्हायची ती ह्या आधारावरती व्हायची आहे कि वो आत्मा ऐसी है, वो आत्मा ऐसा करती, वो आत्मा गलत करती, वो आत्मा उल्टा चलती, लेकिन मेरा बच्चा उसके साथ बहुत सही चल रहा है, अच्छा चल रहा है, दिव्यता के साथ चल रहा है, सेवा समझकर चल रहा है, उसको सहयोग दे रहा है. तर बाबा आपल्याला बोनस मार्क्स देईल, स्पेशल मार्क देईल, कारण हे दुनिया वाले नहीं करू शकत. लेकिन हमारे अंदर वो ताकत है, कैपेसिटी है, और उस हिसाब से बाबा हमको उसी नजर से देखता है. आणि जितकं आपण असं करत राहू, उलट्या चालणाऱ्यांना शुभ भावना देऊ, तर आपलं फार मोठं भाग्य त्याच्यातून बनेल. तर तो खूप मोठा चान्स असतो. उलट अगर कोई क्रोध अग्नि में जलता हुआ आपके सामने आए तो आग में तेल डालेंगे या पानी डालेंगे? पानी डालेंगे ना, कि थोड़ा तेल का भी छींटा डालेंगे? अगर कोई क्रोधी के आगे
आपने मुख से क्रोध नहीं किया, मुख से तो शांत रहे, लेकिन आंखों द्वारा, चेहरे द्वारा क्रोध की भावना रखी तो भी तेल के छींटे डाले। क्रोधी आत्मा परवश है। रहम के शीतल जल द्वारा वरदान दो। तो बाबा म्हणते कोणी क्रोधामध्ये आलं, कोणी खूप आपल्याला दिसतंय तो खूप चिडून आलेला आहे, खूप ते आवेशमध्ये आलेला आहे, जोशमध्ये आलेला आहे, तर आपण थोडंसं काही केलं तर त्याला नाही सहन होणार, कारण तो इतकं फोर्स भरून आलेला आहे स्वतःमध्ये, आग लागलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्या आगीमध्ये तेल ओतलं तर काय होईल? तेल ओतू नका बाबा म्हणते, छीटा भी डालेंगे तो आग भडक जाएगी. मला पाणीच टाकावं लागतं त्यावेळेला. आग भडकलेली आहे, पाणीच टाकावं लागतं. तेलाचा एक जरी थेंब टाकला तर अजून भडकते आग. तर ज्या वेळेला ती आग लागलेली समोर ती व्यक्ती त्या स्थितीमध्ये, तर बाबा म्हणताय वहां उस समय जल डालना जरुरी होता है. तो क्रोध मध्ये आलेला आहे, तुम्ही भले तोंडाने नाही केला क्रोध, त्याच्या शब्दाला प्रतिशब्दाने उत्तर नाही दिलं, त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर नाही दिलं, पण चेहरा दाखवला तसं चिडलेला, जोश मध्ये आलेले असं दाखवलं, ते नजरेमध्ये तसं राग दाखवला, चीड दाखवली, तर बाबा म्हणते ये तेल का छीटा डालने जैसा है और आग और भडक जाएगी. तर हे बाबा आपल्याला शिकवतो की शांत राहायचंय, आणि ते कलियुगामध्ये असंच राहणार आहे. हमें बदलना है, वो नहीं बदलने वाले, हमें बदलना है. तो क्रोधी आत्मा परवश आहे. बाबा म्हणतात त्यामध्ये काय विचार करा, बिचारा परवश आहे, विकाराच्या वश झालेला आहे, क्रोधाने त्याचा ताबा घेतलेला आहे, क्रोधाचं भूत त्याच्यामध्ये आलेलं आहे, तो बिचारा परवश आहे, त्याच्या अधीन झालेला आहे, त्या क्रोधरूपी भूताच्या अधीन झालेला आहे बिचारा. तर काय करा त्याला? बाबा म्हणतात रहम के शीतल जल द्वारा वरदान दो. दयेची भावना ठेवा. बिचारा परवश आहे, या भूताच्या कब्जामध्ये आलेला आहे, तर दया करा त्याच्यावरती. और बाबा म्हणताय रहम के शीतल, पाणी कोणतं टाकायचंय? दयेची भावना, आणि त्या आधाराने बाबा म्हणतात त्याला वरदान दिल्यासारखं होऊन जाईल. तर हे आपल्याला असं वाटतं की अवघड आहे करणं, पण बाबांना माहिती आहे आपल्यासाठी खूप सोपं आहे. दुनियावाल्यांसाठी अवघड आहे, पण बाबांना माहिती आहे आपण बाबांचे खूप शक्तिशाली बच्चे आणि आपण हे करू शकतो. तो ऐसे वरदानी बने हो कि जिस समय आवश्यकता है उस समय सहन शक्ति का तीर नहीं चलता है. अगर समय पर कोई भी अमूल्य वस्तु कार्य में नहीं लगी तो उसको अमूल्य कहा जाएगा. अमूल्य अर्थात समय पर मूल्य कार्य में लगे. तो बाबा म्हणताय की जी काही ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती शक्ती त्यावेळेला आली पाहिजे. सहनशक्तीची आवश्यकता आहे तर सहनशक्ती त्यावेळेला तुमच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तर मग ते कोणती वस्तू अमूल्य आहे, ज्याचा आपण किंमत नाही करू शकत, इतकी शक्ती बाबा आपल्यामध्ये देतो, पण ती वेळेवर कामात नाही आली तर, आणि कामात नाही आली तर ती काय कामाची आपल्या? नंतर आली, नंतर जागृत झाली तर काय कामाची? तर बाबा म्हणताय अमूल्य अर्थात समय पर मूल्य कार्य में लगे, ती कामात आली पाहिजे वेळेवरती. तो इस वर्ष क्या करेंगे? महादानी वरदानी बनो. चैतन्य में संस्कार भरते हो तब तो जड़ चित्रों द्वारा भी वरदानी मूर्त बनते हो. संस्कार तो अभी भरने हैं ना, कि जिस समय मूर्ति बनेगी उस समय भरेंगे. तो बाबा म्हणते हैं संस्कार तो अभी भरने हमारे में, वरदान देने के, महादान देने के, ज्ञान गुण शक्तियां देने के. अभी बाबा म्हणते हैं मूर्ति जब बनेगी, मूर्ति बनून तयार होईल, आपण सतयुगामध्ये राहायला जाऊ, तेव्हा थोड़ी कोणाला द्यायचंय. तो मूर्ति जब बनेगी तब संस्कार थोड़ी भरने हैं हमें, संस्कार अभी भरने हैं, तब हम मूर्ति बनकर तैयार हो जाएंगे, देवता बनून तैयार होऊन जाऊ. महादानी वरदानी मूर्त बनने से व्यर्थ स्वतः ही खत्म हो जाएगा. क्योंकि जो महादानी है, वरदानी है, दूसरों को देने वाले दाता है, तो दाता का अर्थ ही है समर्थ. तर आपल्याला व्यर्थ येत असतं, मनामध्ये व्यर्थ चालत असतं, व्यर्थ विचार येतात, व्यर्थ काही ना काही होती गडबड, भूतकाळातली, भविष्य काळाची चिंता, वर्तमान काळामध्ये कोण काय करतंय. तो ये व्यर्थ कब खत्म हो जाएगा? बाबा म्हणताय महादानी वरदानी मूर्त बनने से. आपण हे लक्षात ठेवायचंय की मैं महादानी वरदानी आत्मा, मी साधारण आत्मा नाहीये, मी महादानी वरदानी आत्मा आहे. तर ऑटोमॅटिक मध्ये जे व्यर्थ येतं कोणाविषयी, परिस्थितीविषयी, व्यक्तीविषयी, ते सगळं खत्म होऊन जाईल. तो दूसरे को देने वाले दाता है, तो दाता का अर्थ ही है समर्थ. समर्थ होगा तब तो देगा.
मध्ये शक्ती असेल, शक्तिशाली स्थिती असेल तर आपल्याला देता येईल, महादानी वरदानी बनता येईल. नाही तर मग आपणच कमजोर तर कसं देणार? आणि कमजोरी काय? व्यर्थ. तो जहां समर्थ है वहां व्यर्थ स्वतः ही खत्म हो जाता है. समर्थ स्थिति है स्विच ऑन होना. जैसे इस स्थूल लाइट का स्विच ऑन करना अर्थात अंधकार को समाप्त करना, ऐसे समर्थ स्थिती अर्थात स्विच ऑन करना. तर बाबा म्हणतात बटन अंधार आहे, बटन दाबल्याबरोबर लाईट लागून जाते, अंधार समाप्त होऊन जातो. तर तसं तुम्ही कोणतं बटन दाबा, इथं स्विच कोणतं दाबा? समर्थ स्थितीचं. समर्थ स्थिती, मी समर्थ आत्मा आहे, मी महादानी वरदानी आत्मा आहे, मी उमंग उत्साहाने भरपूर आत्मा आहे, मी या विश्वाची आधारमूर्त आत्मा आहे, हे बटन चालू करायचंय. हा लाईट चालू झाला, हे बटन आपण ऑन केलं तर आपलं व्यर्थ सगळं समाप्त होऊन जाईल, जळून खाक होऊन जाईल. तर कधीही स्थिती गडबड झाली, काहीही झालं तर आपण हे बटन दाबून घ्यायचे फटाफट. तर आपल्याला कसं जशी सिच्युएशन असेल, आपल्याला लाल लाईट लावावा लागतो, कधी पांढरा लाईट लावावा लागतो, फॅन चालू करावा लागतात, तसं हे सगळे बटन दाबून द्यायचे. मैं समर्थ आत्मा हूं, मैं महादानी वरदानी मूर्त आत्मा हूं, मैं इस विश्व की आधार मूर्त आत्मा हूं. बाबा ने विश्व की परिवर्तन की जिम्मेदारी का ताज मेरे सिर पर रखा है. हे सगळे बटन दाबून घ्यायचे. ऑटोमॅटिक सगळं व्यर्थ समाप्त होऊन जाईल. सगळी कमजोरी, निराशा, मूड ऑफ हे सगळं समाप्त होऊन जाईल. जैसे इस स्थूल लाइट का स्विच ऑन करना अर्थात अंधकार को समाप्त करना, ऐसे समर्थ स्थिति अर्थात स्विच ऑन करना. तो स्विच ठीक है या कभी ठीक कभी लूज हो जाता है या फ्यूज हो जाता है. बाबा मग हे बटन चेक करा, बरोबर आहे का, ठीक आहे का, की लूज कॉन्टॅक्ट आहे, की मग फ्यूज उडून जातो. दुनियेमध्ये म्हणतात कोणी उलट चालते, कोणी गडबड करते, तर काय म्हणतात याचा फ्यूज उडालेला आहे बहुतेक. तो ऐसे यहाँ का बाबा म्हणतात चेक करो, ठीक है सब. ऑन करना तो आता है ना. आजकल तो छोटे छोटे बच्चे भी स्विच ऑन करने में होशियार होते हैं. तो स्विच ऑन होने से एक एक व्यर्थ संकल्प को समाप्त करने की मेहनत से छूट जाएंगे. अव्यक्त फरिश्तों का यही श्रेष्ठ कार्य है. तर बाबा म्हणताय स्विच ऑन करा, खूप सोपं आहे हे स्विच ऑन करना. बाबांनी सांगितलेलं मैं कौन हूं, परिचय दे दिया है, महत्व बता दिया है हमारा. तर बाबा म्हणताय बटन चालू करणं बिलकुल अवघड नाहीये. छोटा बच्चा बटन चालू करतो, इतकी मोठी टीव्ही चालू होऊन जाते, सगळं दिसायला लागतं दुनियाभरचं. तो ऐसे ही ये सिर्फ बटन ऑन करणं हे ज्ञानाचं बटन आहे. बाबांनी जे सांगितलेले आपल्याला ते फक्त जागृत करायचंय त्याला. आणि मग काय होईल? बाबा म्हणताय एक एक व्यर्थ संकल्प समाप्त नाही करावा, की हा विचार करायचा नाही, याचा विचार करायचा नाही, त्याचा विचार करायचा नाही, असा नाही विचार करायचा आहे, भूतकाळातला विचार नाही करायचा आहे, भविष्याचा विचार, ही काही एक 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 नाही करावं लागणार आपल्याला. जसं अंधार घालवावं नाही लागत थोडा थोडा करून, लाईट चालू केलं अंधार समाप्त होऊन जातो, तसं बाबा म्हणताय हे समर्थ स्थितीचं बटन दाबा, महादानी वरदानी बनून राहा, आधार मूर्त बनून राहा, त्या स्थितीमध्ये येऊन जा. तर एक एक व्यर्थला समाप्त नाही करावं लागणार, तुमची संपूर्ण स्थितीच बदलून जाईल, संपूर्ण मूड परिवर्तन होऊन जाईल. अच्छा, चारों ओर के नव जीवन अनुभव करने वाले सर्व ब्राह्मण बच्चों को सदा नव युग के आधार मूर्त श्रेष्ठ आत्माओं को सदा संकल्प, बोल और कर्म द्वारा महादानी वरदानी आत्माओं को सदा स्वयं की स्थिति द्वारा औरों की परिस्थिति को भी सहज बनाने वाली समर्थ आत्माओं को सदा हर दिन स्वयं में प्रगति अर्थात नवीनता अनुभव करने वाले समीप आत्माओं को सदा एक नामी और इकोनॉमी करने वाले बाप समान समीप आत्माओं को बाप दादा का याद, प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा, शुक्रिया.